तर आमच्या मिस्टरांना तर खूप आवडली चकली. नक्कीच करून बघा. नमस्कार, आपलं स्वागत आहे निश्चिती दुनियामध्ये. आज मी काहीतरी वेगळं बनवणार आहे. बघूयात मग काय बनतंय ते. मी घेतलं ज्वारीचं पीठ, चाळून घ्यायचं त्याला व्यवस्थित. एक पाव किलोच्या मापा एवढं घ्यायचं आपल्याला अंदाजे. ट्राय करते मी पहिला, जर चांगलं बनला तर पुन्हा अजून बनवेन जास्त. हे पाव किलोच्या दरम्यान पीठ घेतलंय मी. आता यामध्ये आपण मसाले ऍड करूया. मी लसूण आणि जिरे वाटून घेतलेत, आबडधोबडच वाटलेत. आता नंतर यात आपण टाकणार आहोत गरम मसाले, म्हणजे पावडर मसाले. लाल तिखट टाकले मी 2 चमच. मीठ टाकते अर्धा चमच. हळद टाकते थोडीशी. एक पॉकेट घरकुल मसाला. एक चमच काळा मसाला. थोडी कसुरी मेथी. थोडासा ओवा, थोडं चोळून टाकायचे. मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचे. आता कणिक मळून घ्यायचं आपल्याला. भाकरीसाठी मळतो ना तसंच मळून घ्यायचं. थोडं थोडं पाणी टाकून. ट्राय करते, आवडलं तर नक्कीच करून बघा तुम्ही पण. खूप दिवस झाले मी रेसिपी टाकत नाहीये, कामामुळे काही वेळच मिळत नाही मला. दोन दिवसातच माझ्या लहान भावाचा इलेक्शन पण आहे मुंबईला. शिक्षक आमदारकीसाठी उभा आहे तो. नक्कीच त्याला तुम्ही सपोर्ट करा. खूप मेहनत करतोय तो, खूपच. जे पण माझे शिक्षक ओळखीचे आहेत किंवा इतर कोणीही माझे व्हिडिओ जे बघतात शिक्षक लोक, प्लीज वोट करा. कारण खूपच कष्ट करतोय तो किंवा शिक्षकांसाठी. खूप मिस करते मी. मुंबईला यायचं होतं पण कामं असल्यामुळे मला काही जमलं नाही. हे पहा, असं मस्त असं कणिक मळून घ्यायचंय. आपलं कणिक मळून झालेलं आहे छान असं. जसं आपण भाकरीला पिळतो ना तसंच करायचंय. हे पहा, मीठ मिरची व्यवस्थित आहे का नाही ते बघायचंय. चाटून झालं.
एक 5 मिनिटं आपण त्याला रेस्ट करू द्यायचं. कढईत तेल आपण गरम करायला ठेवले. छान असं गरम तेल होत आहे. तोपर्यंत आपण पुढची प्रक्रिया करूया. पीठ चांगलं झालंय सॉफ्ट आपलं. आता बघूया आता पुढे. मी हे चकलीचं पात्र घेतलेलं आहे. ते बघा. तर आज मी चकली बनवणार आहे. यामध्ये टाकून घ्यायचे मस्तपैकी. झाकण लावून घ्यायचं. मी भरले यामध्ये पीठ. तर आपण चकली गाळून घेऊया. बघते कशी होते काय नाही ट्राय करून. चांगली झाली तर मी नक्कीच तुम्हाला सांगते. फर्स्ट टाइम बनवत आहे. नवीन रेसिपी, नवीन ट्राय. बघूयात कशी वाटते, कशी होते की नाही चव. चकल्या तर दिसत आहेत चांगल्या, पण बघूया झाल्या तर उत्तमच. कसे वाटतात माझे तुम्हाला व्हिडिओ? जास्त करून माझ्या क्लासवर बर्थडेचेच व्हिडिओ होतात आणि ब्युटी पार्लरचे काही आवडत असतील तर नक्कीच सांगा कमेंट करून. कमेंट पण करत जावा मला कसे वाटतात काय नाही. काय चुकत असेल तर ते पण सांगत जावा. त्यामध्ये मी बदल करत जाईल. आता या गरम गरम चकल्या आमच्या मिस्टरांना देणारे मी खायला, त्यांना ट्राय करायला. बघूयात कशा वाटतात. मग नंतर ना आपण पुढच्या चकल्या बनवून घेऊया. चकल्या तर सुंदर दिसत आहेत, पण खाल्ल्याच्या नंतरच माहिती पडेल. तर माझा आज उपवास आहे, सोमवार. मी काय खाणार नाही, मिस्टरांना सांगते खायला. तर विचारूयात आपण. थांबा 5 मिनिट. ओ हे बघा बरं चकली खाऊन जरासं आणि सांगा खाऊन. पकडा हे प्लेट. खरं म्हणायला का कुरकुरीत नसते व्हायला झाल्यात का? खरं म्हणायलात का? छान. तर आमच्या मिस्टरांना तर खूप आवडली चकली. नक्कीच करून बघा. आता आपण बघूयात पुढचं बनवूयात. चल राहिलंय एवढं पीठ राहिलंय. तेल पण गरम आहे, तर पटपट टाकते मी आता चकली बनवायला. चकली आता मी चकली बनवणार नाही, असं तुकडा चकली बनवते म्हणजे पटपट होतील. मला पण ऑफिसला जायचं उशीर होतोय. खूप छान ट्राय झालाय माझा. आणि मला ही रेसिपी आमच्या भाभीने सांगितलेत. म्हणलं बघावं तर ट्राय करून येते का. त्यानेच बनवून देणार होते मला. म्हणलं मॅडम बघा एकदा करून. जाऊ दे म्हणलं आता मनात आलं माझ्या. मी एवढी रेसिपी का बनवली वेळ काढून, कारण माझा मोठा
या सुट्ट्यांमध्ये आलाच नाही, इलेक्शन आहे म्हणून. त्याला पण बेस्ट ऑफ लक आणू. मिस करायले मी, पण काय करू, कामं आहेत म्हणून येणं झालं नाही. सॉरी. माझ्या मुलाचा डाएट चालू आहे सध्या. त्यामुळं हा तळलेला काही खाणार नाही तो, म्हणेल मला नाही बनवलं. तर त्याचं आता थोडं वेट झालंय, त्याचं वाढले खूप. कमी झाला की त्याला आणि खूप झटपट बनली बरं. त्याला काय उकडायची गरज नाही पडली, काय नाही, डायरेक्टच ज्वारीचं पीठ तिंबतो तसंच तिंबायचंय आणि चकली पात्रातून आपल्याला काढायचं आहे. लग्नाचा वाढदिवस साजरा केला, बघितलात का नाही व्हिडिओ? खूप छान सेलिब्रेशन झाला. 25 वर्ष झाले आमच्या लग्नाला आणि एक छोटा प्रोग्राम करायचा होता, पण खूपच छान झाला. माझे फक्त घरचे नव्हते म्हणून मला वाईट वाटत होतं, पण माझे मित्र, माझे पाहुणे सगळेच आले होते. फक्त माझी आई, माझे भाऊ, माझी वहिनी नव्हते. माझी चिमू नव्हती. चिमू आता पहिलीला गेली, खूप हुशार आहे. 11 पर्यंत टेबल पण पाठ केलाय तिने. पप्पासारखी आहे तुझी, हुशार. झटपट होते चकली, वेळ लागत नाहीये. आता मी त्याला आकार देत बसले तर मला उशीर होईल, त्यामुळे मी आकार देत नाही चकलीचा, डायरेक्टच ह्याच्यामध्ये टाकते. सकाळपासून जरा घराची साफसफाई पण चालू होती, त्यामुळे चकली म्हणजे सर्वांनाच आवडेल, कारण त्यांनाच काही चव लागत नाही. मेन खूप नाटकं करतात, चांगलं असेल तरच खातात. खायचा सोडा टाकला नाही मी, जर टाकायचं असेल तर टाका, पण मी नाही टाकला. असतील तर नक्कीच पाठवा, मला पण बरं वाटेल की काहीतरी नवीन मी सांगितले तर ट्राय केला. आणि खूप सारे बनतायत बघा ना, आता किती बनतात, त्याला काय
गरज नाहीये आणि तेल पण ओढून घेत नाही. तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर त्यामध्ये तेल पण शोषून घेत नाही जास्त. खूप छान अशी बनतात चकली. दाखवता येत नाही व्यवस्थित. ट्राय करते नवीन नवीन. कसा वाटला व्हिडिओ माझा? छान झाले की नाही चकली? एकदा नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघा आणि लाईक शेअर कमेंट करा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय.